आहाहा, तुम्ही पाहू शकता आपला पाय सूप इतका जबरदस्त गरमागरम तयार झालेला आहे आणि आपण या पायांना 10 तास उकळून उकळून यांच्या हाडांचा कस इतका छानपैकी या सूपमध्ये उतरवलाय ना, त्यामुळे हा सूप इतका पौष्टिक तयार झालेला आहे की तुम्हाला सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी असून दे किंवा फार फार कडाक्याचा ताप असून दे, हा सूप पिल्याच्या नंतर मिनिटामध्ये सगळे आजार छू होऊन जातील. इतका भन्नाट हा आपला पाय सूप इथे तयार झालेला आहे आणि काही एकदम भरमसाठ मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे. एकदम बेसिक मसाले या सूपसाठी आपल्याला लागणार आहेत. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे पाया सूप आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. इथे मी बकऱ्याचे पाय घेतलेले आहेत आणि त्यांना ना मी भाजून घेतलेले आहेत. भाजून त्याचे केस सुद्धा मी पूर्णपणे काढून टाकलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता मी यांचे ना तुकडे सुद्धा करून घेतलेले आहेत. एका पायाचे ना 2 तुकडे करून घेतलेले आहेत. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे केस काढून घ्यायचे आहेत आणि केस राहिला नाही पाहिजे. आणि ह्यावरती जर केस राहिला ना तर खायला मजा नाही येणार. हो मित्रांनो, पाय आहे ना एकदम व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आणि बाजारामध्ये आहे ना ऑलरेडी हे पाय भाजून वगैरे मिळतात, स्वच्छ करून मिळतात किंवा ऑनलाईन सुद्धा आता बऱ्याचशा ॲप वरती हे पाय तुम्हाला अवेलेबल आहेत. त्यानंतर मी इथे आलं लसूण ठेचलेलं घेतलेलं आहे आणि खडा मसाल्यामध्ये मी तेजपत्ता, हिरवी वेलची, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि हे इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे पाय आहेत ना त्या 8 ते 9 तास आपल्याला चांगले उकळून घ्यायचे आहेत. तर यामध्ये ना आपण पाणी घालूया. तर हे बघा, मी यामध्ये पाणी सुद्धा घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, ह्याला ना आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचं आहे. आणि खरा पाय सूप जर प्यायचा असेल ना तर किमान 8 ते 9 तास, मॅक्झिमम तुम्ही 10 तास जर उकळवलं ना तर एकदम बेस्टच आहे. मध्यम आचेवरती सतत उकळत ठेवायचं आहे. कारण काय माहिती का मित्रांनो, पायांच्या हाडांमधून आहे ना जिलेटिन हा मुबलक प्रमाणात निघतो, ज्याला आपण हाडांचा कस किंवा बोन मॅरो असं देखील म्हणतो, जो आपल्या शरीरासाठी अतिशय पोषक असतो. जर तुम्ही हे पाय चुलीवर शिजवत असाल ना तर अतिउत्तम, पण शहरातून तर चुलींचं नामोनिशाणच मिटलेलं आहे, म्हणजेच गायब झालेले आहेत. म्हणून आम्ही इथे स्टोव्हचा वापर करत आहोत. पण आता स्टोव्ह सुद्धा बऱ्याच घरातून हद्दपार झालेला आहे, हो की नाही? हो, पण अशा वेळी मी तुम्हाला गॅसचं ऑप्शन बिलकुल देणार नाही या, कारण सामान्य माणसाला गॅस ते 8 ते 9 तास जळत ठेवणे परवडणारच नाही. तर अशा वेळी काय करायचं मित्रांनो, अशा वेळी यांना सरळ तुम्ही कुकरचा वापर करू शकता. काहीच जुगाड जर होत नसेल तर हा ऑप्शन बेस्ट आहे असं म्हणून आपण पुढे गेलेलं बरं, नाही का? पण आपण ज्या पद्धतीने पाय सूप तयार करत आहोत, म्हणजे 8 ते 9 तास उकळून ह्याला तयार होणं आणि कुकरमधला पाय सूप तयार होणं, ह्याच्या चवीमध्ये आणि ह्याच्या प्रोसिजरमध्ये बराचसा फरक आहे. खूप फरक पडतो मित्रांनो. जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीने पाय सूपची खरी चव जर घ्यायची असेल ना तर ही पद्धत तुम्ही नक्की फॉलो करा. जर गावाकडे असाल तर बेस्ट, तुम्ही चुलीवरती डायरेक्ट हा पाय सूप शिजवायला ठेवू शकता, त्याची सुद्धा एकदम भन्नाट चव लागते. हा, पण जर तुम्ही आता कुकरला शिजवत असाल तर शिट्ट्या किती घ्यायच्या तेही मी तुम्हाला सांगतो. 16 शिट्ट्या बरोबर तुम्हाला इथे घ्यायच्या आहेत. बरेच जण ऑप्शन नसल्यामुळे एकदम झटपट पद्धत वापरतात. बघा, जर पारंपरिक पद्धतीने जर तुम्हाला पाय सूप प्यायचा असेल ना तर पेशन्सची ही गरज आहे आणि मेहनत सुद्धा. तेव्हाच तर इतका पौष्टिक आणि फक्कड पाय सूप आपल्या हाती लागतो, हो की नाही? हो. आता बघा, मी पाया तुम्हाला 8 ते 9 तास शिजवायला सांगितलेला ना, पण मी इथे 10 तास शिजून घेतलेला आहे. क्या बात आहे, जबरदस्त. आणि 10 तास त्याला आपण शिजवल्यामुळे त्याचा जो पूर्ण कस आहे ना तो सुद्धा यामध्ये बऱ्यापैकी उतरला आहे ना. हो, पण असं काही कंपल्सरी नाही ना की 10 तास शिजवायला पाहिजे. नाही, 8 ते 9 तास शिजवलं तरी सुद्धा चालेल. आता सुरुवातीला आपल्याला सूपची फोडणी तयार करून घ्यायची आहे. ती इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे फोडणीसाठी. जर तुम्हाला साजूक तुपाऐवजी तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. तूप आपलं चांगलं गरम झाल्याच्या नंतर आपण खडा मसाला घालूया. चला, आता यामध्ये आपण आलं लसूण घालूया. हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आलं लसूण परतल्याच्या नंतर यामध्ये आपण हा पाय शिजवलेला रसा आहे ना तो घालूया.
चांगलं एकजीव करून घेऊया. आता यामध्ये आपण जो घातलेला आहे ना तो पाय शिजवलेला रस्सा आहे. म्हणजे जो आपला तो पायाचा स्टॉक आहे तो आपण यामध्ये घातलाय ना. हो. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? आता यामध्ये ना आपल्याला थोडासा पाणी घालायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला यामध्ये ना किंचित मीठ घालायचं आहे. आणि मित्रांनो यामध्ये पाणी नाही घातला तरी सुद्धा चालेल, पण घरामध्ये जर जास्त क्वांटिटीमध्ये माणसं असतील सूप पिण्यासाठी तर थोडासा पाणी वाढवला तरी काही हरकत नाही. चला आता चांगलं आपण एकजीव करून घेऊया. आणि मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये कोणी पेशंट असेल किंवा हा सूप तुम्ही खास करून एका पेशंटसाठी जर बनवत असाल तर यामध्ये मीठ जे घातलेलं आहे ते पूर्णपणे स्किप करून टाका. कारण पाया सूपमध्ये मीठ तर वापरलंच जात नाही, पण आपल्याला कसं थोडीशी जिभेला चव पाहिजे म्हणून आपण यामध्ये किंचित थोडंसं मीठ घातलेलं आहे ना. हो. आता आपल्याला काय करायचं आहे, 10 मिनिटं आपल्याला हा पाया सूप आहे ना तो चांगला उकळून घ्यायचा आहे. मग आपला हा पाया सूप एकदम तयार होईल ना. हो. जबरदस्त. गॅस आपण मोठा करूया. पाय हे अतिशय गरम असल्यामुळे ह्याचं सेवन आहे ना खास करून थंडीतच केले जाते, कारण अंगामध्ये ऊब येण्यासाठी हे सूप आहे ना हमखास थंडीमध्येच पितात. तर त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की गरमीमध्ये वगैरे ह्याचं जास्त करून सेवन करू नका, नाही तर मग तुमच्या बॉडीमध्ये जी गरमी निर्माण होईल ना एकदम प्रमाणाच्या बाहेर, तर कडाक्याची थंडी वगैरे पडली असेल ना तर हे सूप तुम्ही हमखास ट्राय करा. आणि अजून जर पायाबद्दल बोलायचं झालं, म्हणजे या सूपबद्दल जर बोलायचं झालं तर पायामध्ये बऱ्याच जीवनसत्वांचा खजिना आहे आणि शिवाय कॅलरीजसुद्धा कमी आहेत. तसेच फायबर असल्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते आणि वजनही नियंत्रित राहतं. जर तुम्ही डाएट फॉलो करत असाल आणि वेट लॉसचा जर प्लॅन करत असाल तर हे पाया सूप तुम्ही नक्कीच ट्राय करा. त्याचबरोबर पाया सूपचे सेवन प्रेग्नन्सी दरम्यान सुद्धा फायदेशीर ठरते. मग जर तुमच्या घरामध्ये कोणी नवीन आई होणार असेल ना तर हे सूप तिच्यासाठी अमृतच ठरेल. तुम्हाला जर सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी सारख्या समस्या होत असतील ना किंवा इतर कोणी या समस्यांना तोंड देत असेल, म्हणजे फेस करत असेल असा प्रॉब्लेम, तर हा पाया सूप या सर्व समस्यांवरती रामबाण उपाय ठरेल. हा बघा आपला पाया सूप आहे ना तयार झालेला आहे. आता काय करूया, गॅस बंद करून घेऊया. आता हा आपला पाया सूप आहे ना तो गाळून घ्यायचा आहे. पाहिलेत ना किती एकदम जबरदस्त आणि गरमागरम आपल्या इथे सूप तयार झालेलं आहे. थंडीसुद्धा एकदम कडाक्याची पडलेली आहे. तुम्हीसुद्धा आता पटापट तयारीला लागायचं आहे आणि हे गरमागरम पाया सूप आपल्या घरच्या घरी तयार करून बघायचं. आणि तयार केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशा मस्त की साध्या सोप्या गरमागरम रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. इंस्टाग्राम माझी टीव्हीवरती पाहत असाल तर आमचं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका. चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.